नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मॅथ्स अँड रिझनिंग विथ हर्षद. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरील प्रश्न कसे सोप्या पद्धतीने आणि काही शॉर्ट ट्रिक्सच्या आधारे सॉल्व्ह करू शकतो यावर चर्चा करतो. आपण ही जी सिरीज सुरू केलेली आहे की ज्यामध्ये आपण येणाऱ्या ज्या सर्व काही परीक्षा आहेत आपल्या स्पर्धा परीक्षा, तर त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता यासाठी विचारले जाणारे अपेक्षित प्रश्न आपण या आपल्या प्रॅक्टिस सेटमधून पूर्ण करून घेणार आहोत. आपला मुख्य फोकस सध्या तरी असणार आहे की ग्रुप सीच्या ज्या काही मुख्य परीक्षा येऊन ठेपलेल्या आहेत आपल्या ऑगस्ट महिन्यात, तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या प्रश्नसंचाचा बऱ्यापैकी फायदा झाला पाहिजे या अनुषंगाने मी सुरुवातीचे सेट त्या पद्धतीने डिझाईन केले आहेत. तर त्यामुळे जर तुम्ही ग्रुप सीच्या ज्या मुख्य परीक्षांना जर तुम्ही एलिजिबल असाल तर तुम्ही ही सिरीज नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला एक कॉन्फिडन्स येऊन जाईल की आपल्याला हे प्रश्न कशा पद्धतीने टॅकल करता येतील. लक्षात, आपण आपल्या या सिरीजच्या माध्यमातून जवळपास 100 ते 150 प्रश्न कंप्लीट करून घेण्याचा आपला मानस आहे. पण बघूया आपल्याला कशा पद्धतीने आणि किती प्रश्न कव्हर करता येतील हे बघा. पण तुम्ही निश्चिंत राहा की आपण सर्व प्रकारचा एक ना एक तरी प्रश्न आपण या ठिकाणी नक्कीच घेऊ, म्हणजे तुमचा कुठलाही टॉपिक असा स्किप करावा लागणार नाही. लक्षात, माझं एक टेलिग्राम चॅनल आहे बघा, सीसॅट हर्षद या नावाचं. यावर तुम्हाला माझे अपडेटेड मटेरियल मिळत राहतील, सोबतच नवनवीन काही आपण आपल्या स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत जी काही माहिती येत असते तर त्या माहितीबद्दल देखील तुम्हाला डिटेलमध्ये माहिती आपल्या या टेलिग्रामच्या चॅनलवर मिळत राहील. त्यामुळे तुम्ही हा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. लक्षात, यापूर्वी आपण 2017, 18, 19 साली ज्या काही मुख्य परीक्षा झाल्या होत्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या, तर त्यामध्ये जे काही मॅथ्स अँड रिझनिंगचे प्रश्न पडले होते तर त्याचं एक व्यवस्थितपणे एक्सप्लेनेशन किंवा आपण PYQ अनालिसिस म्हणतो, तर ते व्यवस्थित केलं आहे. तर ते तुम्हाला इथे आय बटनावर मिळून जाईल, ते तुम्ही नक्कीच पहा. तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्या प्रश्न विचारले जातात. सोबतच या PYQचा फायदा असा आहे की जी गेली आपली PSIची मुख्य परीक्षा आणि STIच्या मुख्य परीक्षा 2 परीक्षा झाल्या, यामध्ये बऱ्यापैकी आपल्या PYQ मधलेच प्रश्न पडले होते. त्यामुळे मुलांना त्या गोष्टीचा भरपूर फायदा झालेला आहे. त्यामुळे तुम्ही PYQ अनालिसिस नक्की बघा. माझं नाही, दुसऱ्याच कोणाचंही बघा, पण PYQ अनालिसिस बघा. कारण कसं, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने प्रश्न येत आहेत. लक्षात, तर आज जो आपला 5वा प्रॅक्टिस सेट आहे, ज्यामध्ये आज आपण फक्त सिम्प्लिफिकेशन या टॉपिकवरचे प्रश्न बघणार आहोत. लक्षात, बाकीचे जसे मला तुम्हाला अवघड प्रश्न वाटतील किंवा मला महत्त्वाचे प्रश्न वाटतील तर ते आपण बाकीच्या सेटमध्ये कव्हर करून घेऊच. पण आजचा जो स्पेसिफिक जो आपला 5वा सेट असणार आहे तो फक्त आपला सिम्प्लिफिकेशन या टॉपिकवरच असणार आहे. कारण यावरचे बऱ्यापैकी प्रश्न आपल्याला ग्रुप सीच्या टॅक्स असिस्टंट, क्लर्क या परीक्षांमध्ये आपल्याला 100% पाहायला मिळतात. लक्षात, त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे कसं तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. सोबतच तुम्ही जर मला सुरुवातीपासून फॉलो करत असाल तर मला या व्हिडिओच्या खाली एक असं कमेंट बॉक्समध्ये काही द्या, थंब द्या, येस सर द्या, हॅलो सर द्या, काहीही द्या. मला लक्षात येईल की तुम्ही मला सुरुवातीपासूनच फॉलो करतात. लक्षात, तर सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. पहिला प्रश्न बघा कसा दिला आपल्याला. हा सिम्प्लिफिकेशनचा आहे, हा थोडा अर्धवट राहिला आहे माझ्याकडून. याची व्हॅल्यू जी दिलेली आहे आपल्याला ती =1 दिलेला आहे आणि बघूया ना, =1 दिले आणि आपल्याला एक्सची किंमत शोधायची आहे. या एक्सची किंमत किती येईल हे आपल्याला शोधायचं आहे. लक्षात, आता हे सिम्प्लिफाय करूया. सगळ्यात आधी आपण हा खालचा पोर्शन सिम्प्लिफाय करूया. तो कसा येईल बघा, 1 + x/1 - x येईल. बरोबर, तिरकस गुणाकार केला तर हे 1 - x, हे वरचं +x आणि खाली छेदात येणार 1 - x. या x ला x कॅन्सल झाल्यामुळे हे होणार 1/1 - x. या सर्व गोष्टींची आली किंमत ही 1/1 - x. करेक्ट. आता बघा पुढं ही संख्या इथं पुट करून पुढचं लिहून घेऊया. खालचा पोर्शन हा स्क्वेअरनं मी दाखवलाय बघा. हा कसा येईल बघा, 1 + 1/1 डिवाइड बाय 1 - x. कारण या खालच्या पोर्शनची किंमत आली होती 1/1 - x. करेक्ट. आता खालचा जो छेदातला भाग आहे हा वरती जाणार आहे, आणि हे कसं बनणार बघा, 1 + 1 - x/x. हे कसं होईल बघा, 1 + 1 2 - x ही होणार याची किंमत. म्हणजे या स्क्वेअरची किंमत किती झाली, 2 - x. आता इथे पुढे सिम्प्लिफाय करूया परत एकदा. कसं होणार बघा, 2x/2 - x = 1. आता हे 2 - x इकडे गेले की गुणाकार होणार, म्हणजे कसं बनणार हे 2x = 2 - x. हे इकडे गेले की × 1 करायचं, ते पण मी इथे लिहिणार नाही. लक्षात, तर हे -x इकडे गेलं की होणार प्लस. बरोबर आहे की नाही, म्हणजे 2x + x = 2. मग 2x + x बरोबर हे किती होणार, तर हे होणार 3x = 2. म्हणजे x बरोबर काय झालं, 2/3. याचा अर्थ x ची किंमत झाली 2/3, जे दिले आपल्याला ऑप्शन नंबर 1 मध्ये. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 होऊन जातं हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. लक्षात,
या ठिकाणी तुम्हाला कुठलाही शॉर्टकट वापरायचं नाही आहे. डोकं शांत ठेवून हे असे एक 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 तुम्ही सॉल्व्ह करा, किंवा पेपरमध्ये आहे त्या ठिकाणी सॉल्व्ह केलं तरी चालेल, पण त्यासाठी तुमची भरपूर प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. आलं लक्षात? अशा प्रश्नांसाठी आपल्याला गडबड करायची नाही. फक्त सोपी पद्धत कशी असते ते पुढच्या प्रश्नांमध्ये आपल्याला कळेल, पण काही ठिकाणी आपल्याला मॅन्युअली असं कॅल्क्युलेशन करतच जावं लागतं. हे आपले हमखास बरोबर येणारे प्रश्न असतात. मुलं या ठिकाणी कन्फ्युजन करतात आणि उत्तर चुकवून देतात. आपण शांतपणे केलं की आपलं उत्तर बरोबर येतं. आलं लक्षात? मी सांगाल तशा गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला या प्रश्नांमध्ये लॉस होणार नाही. आलं लक्षात? बघूया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा हा. तर आता बघा, या अशा पद्धतीने जर आपल्याला प्रश्न दिला असेल तर आपण काय करायचं, 10.3 गुणिले 10.3 गुणिले 10.3 यांचा गुणाकार करत बसायचं आहे का? तर तसं करायचं नाही. हे बघा, यासाठी हा एक आपला फॉर्म्युला असतो. आपण शाळेत असताना शिकलो होतो, पण आपण ते त्या ठिकाणी विसरून जातो आणि या ठिकाणी आपल्याला त्याचा उपयोग होतो हे आपल्याला लक्षातच येत नाही. कोणता फॉर्म्युला होता बघा? फॉर्म्युला होता a क्यूब मायनस a क्यूब प्लस b क्यूबचा. बरोबर? तर तो फॉर्म्युला कसा होता बघा? a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल टू a प्लस b, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येणार? तर येणार a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. हा होता a क्यूब प्लस b क्यूबचा फॉर्म्युला. आलं लक्षात? a क्यूब प्लस b क्यूबचा फॉर्म्युला हा होता a प्लस b इन द ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. बरोबर? तर काय करायचं, या दिलेल्या इक्वेशनला या आपल्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं. कसं? तर बघा, आपण या 10.3 गुणिले 10.3 गुणिले 10.3 ला आपण 10.3 चा क्यूब लिहू शकतो का? म्हणजे जर आपण व्यवस्थित लिहायचं म्हटलं तर हे बघा, हे 10.3 चा क्यूब केला का आपण इथं 3 वेळा गुणाकार आहे, करेक्ट? प्लस या 1 ला आपण 1 चाच क्यूब लिहू शकतो का? म्हणजे 1 चा क्यूब जो येतो किंवा 1 चा घन येतो तो 1च येतो. म्हणजे याला आपण सोप्या पद्धतीत 1 चा घन असं लिहू शकतो का? बरोबर? खाली बघा, आता या 10.3 आणि 10.3 ला आपण 10.3 चा वर्ग लिहू शकतो का? बरोबर? मायनस या 10.3 ला आपण 10.3 इंटू 1 लिहू शकतो का? तेच होणार ना, 10.3 गुणिले 1 म्हणजे 10.3च येणार. म्हणजे इथे कसं बनेल बघा, 10.3 गुणिले 1, गंगाधर ही शक्तिमान आहे, आपण तेच लिहिलं. आणि प्लस हे जे पुढचं 1 आहे त्याला आपण 1 चा वर्ग लिहू शकतो का? 1 चा वर्ग 1च येणार, 1 चा क्यूब 1च येणार. आलं लक्षात? या फॉर्मॅटमध्ये जर आपण कन्वर्ट करून घेतलं तर हे इथल्या पद्धतीने बनतंय का बघा. याला जर आपण a मानलं, याला जर b मानलं, तर a क्यूब प्लस b क्यूब भागिले हा पोर्शन जर आपण इकडं खालच्या बाजूला आणला म्हणजे a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू काय बनणार? हे a प्लस b. आलं लक्षात? आपण आपला शाळेतला फॉर्म्युला कसा इथे अप्लाय केला. याला a क्यूब प्लस b क्यूब या फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट केलं तर आपल्याला काय मिळायला पाहिजे बघा. हे a क्यूब म्हणजे 10.3 चा क्यूब, b क्यूब म्हणजे 1 चा क्यूब, हा बघा हा a स्क्वेअर मायनस हे a इंटू b आणि हे b स्क्वेअर. आपण त्याच फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलं की नाही याला. म्हणजे आपल्याला याचं उत्तर डायरेक्ट कसं मिळणार? तर डायरेक्ट मिळणार a प्लस b. a प्लस b म्हणजे काय? a प्लस b म्हणजे 10.3 प्लस 1 हे होणार 11.3. म्हणजे ऑप्शन नंबर 1 होणार हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आलं लक्षात? शाळेत शिकलेला फॉर्म्युला आपण इथे कसा अप्लाय केला, अशा पद्धतीचे तुम्हाला येण्याचे प्रश्न चान्सेस भरपूर आहेत. त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी हे प्रश्न घेतलेले आहेत. कसं होईल, तुम्हाला लक्षात येईल आणि तुमचा वेळ जाणार नाही. बाकीची मुलं बऱ्यापैकी गुणाकार करत बसतील, नाहीतर स्किप करून देतील. पण आपल्याला तसं करायचं नाही. थोडं जास्त डोकं चालवायचं आणि आपण आपला प्रश्न सॉल्व्ह करून घ्यायचा. तुम्हाला वर्ग किंवा a स्क्वेअर प्लस b स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये येणार नाही, बऱ्यापैकी या क्यूबच्या बाबतीतच येऊ शकतं. आलं तर आलं लक्षात? त्यामुळे मी क्यूबचाच प्रश्न घेतलेला आहे. आता बघूया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, हा वर करणे सोपा वाटतो, पण हा व्यवस्थित लॉजिक लावलं तर आपल्याला हा बॉडमॉसच्या नियमानं सॉल्व्ह करायचा आहे. बॉडमॉस ए पाहिजे तिथं, सॉरी. बरं काय? म्हणजे कसं, आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं, त्यानंतर डिव्हिजन, त्यानंतर मल्टिप्लिकेशन, त्यानंतर ॲडिशन, त्यानंतर सबट्रॅक्शन. म्हणजे सगळ्यात आधी कंस सॉल्व्ह करायचा, त्यानंतर करायचा भागाकार, त्यानंतर करायचा गुणाकार, त्यानंतर करायची बेरीज आणि सगळ्यात शेवटी करायची वजाबाकी.
आलं लक्षात. आता या ठिकाणी कसं बनेल बघा, 6 अधिक 6 अधिक 6 अधिक 6 आणि याला सगळ्याच्या ठिकाणी दिलाय कंस, म्हणजे बी बॉडमॉस मधलं बी आपल्याला वापरायला लागणार. बीचा अर्थ ब्रॅकेट, ब्रॅकेट म्हणजे कंस, आधी कंस सॉल्व्ह करावा लागणार भागिले 6 आणि छेदात काय दिले बघा इथं 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 भागिले 4. आता सगळ्यात आधी आपण वरचा भाग बघूया. हे 6 अधिक 6 अधिक 6 अधिक 6, 6 गुणिले 4 किती होणार, हे होणार 24. 24 भागिले 6 किती होणार, 24 भागिले 6 आणि छेदामध्ये कसं बनणार बघा, इथे कंस नसल्यामुळे बॉडमॉसच्या पुढे जाऊन आपल्याला डी म्हणजे डिव्हिजन करावं लागेल, कारण इथे आपल्याला कंस न दिला असल्यामुळे हा जो पोर्शन आहे तो आपल्याला पहिल्यांदा सॉल्व्ह करावा लागेल, कारण इथे आहे डिव्हिजन म्हणजे भागाकार. आलं लक्षात मी काय म्हटलं, या ठिकाणी वरती कंस आहे त्यामुळे पहिल्यांदा आपण कंस सॉल्व्ह केला, पण खालच्या ठिकाणी कंस नसल्यामुळे आपल्याला पहिल्यांदा हे भागाकार करावं लागेल. म्हणजे हे कसं बनणार 4 अधिक 4 अधिक 4 आणि हे 4 भागिले 4 हे होणार अधिक 1. काय काय केलं लक्षात आलं, ब्रॅकेट असल्यामुळे आपण पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह केला, त्यानंतर डिव्हिजन केली, पण खालच्या बाजूला किंवा छेदामध्ये ब्रॅकेट नसल्यामुळे शेवटचे जे दोन अंक होते 4 भागिले 4 पहिल्यांदा आपण भागाकार केला, त्यानंतर त्यांची ऍडिशन करावी लागणार आपल्याला, बरोबर. आता बघा 6 के 6 6 चौक 24 म्हणजे वरती किती आलं 4, छेदामध्ये 4 अधिक 4 अधिक 4 4 त्रिकोण 12 12 अधिक 1 13 म्हणजे 4/13 हे होणार आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर, कारण याला आपण पुढे सिम्प्लिफाय करू शकत नाही. आलं लक्षात काय काय केलं, हे तुम्हाला बॉडमॉसचा नियम माहीत असणं गरजेचं आहे आणि व्यवस्थित कंस दिलाय का नाही ते पाहूनच प्रश्न सॉल्व्ह करायचा. बऱ्यापैकी मुलं 6 भागिले 6 भागिले 6 हे छेदात 6 येणार, एक प्रकारे दिल्यामुळे उत्तर 1 मारून येतात, पण उत्तर 1 चुकतं. आपलं 4/13 या बरोबर प्रश्नाचं बरोबर उत्तर यायला पाहिजे. आलं लक्षात. डोकं शांत ठेवायचं, डोळे उघडे ठेवायचे, उघडा डोळे बघा नीट आणि त्या पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करायचा. आलं लक्षात. यासाठी कन्फ्युजिंग प्रश्न मी तुम्हाला सेपरेट या आपल्या व्हिडिओमधून घेत आहे. आलं लक्षात. जर तुम्हाला हे बघायला किंवा हे तुम्हाला पद्धती समजत असेल तर तिथे खाली लाईकचं बटन आहे बघा, ते लगेच काळ करून टाकायचं म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. आलं लक्षात. केलं का काळ ते, आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आलं लक्षात. काही जर डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करायचं, शिवाय रेग्युलर फॉलो कर असल्याने मला खाली कमेंट करायचे, तुम्हाला मी आधीच सांगितले. आलं लक्षात. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, x/2y बरोबर आपल्याला दिले 6/7, तर x - y अपॉन x + y प्लस 14/19 याची किती व्हॅल्यू येईल हे आपल्याला विचारले. मी ऑप्शन का दिले नाहीत, आपल्याला हे ट्रॅडिशनल मेथडनंच करावं लागतं. आलं लक्षात. आता बघा मुलं कशी कन्फ्यूज होतात, हे x बरोबर 6 y बरोबर 7 डायरेक्ट लिहून टाकतात आणि ते प्रश्न सॉल्व्ह करायला जातात, उत्तर चुकतं. आपल्याला काय दिले, खालची संख्या 2y दिलेली आहे, फक्त y दिलेली नाही, म्हणजे x/y न देता x/2y दिले. त्यामुळे हे जे 2 आहे ना पहिल्यांदा इकडं गुणाकार करायचं, म्हणजे कसं होणार बघा, हे x/y बरोबर हे 6च्या इथं गुणाकार होणार, कारण होत असतो आपला तिरकस गुणाकार, म्हणजे 6 × 2 भागिले y होणार. ही स्टेप पोरं चुकवतात किंवा मिस करतात आणि उत्तर चूक करून नंतर शिक्षकांना शिव्या घालत बसतात की तुम्ही आम्हाला चुकीच शिकवलं. आलं लक्षात. शांतपणे करायचं, आपलं प्रश्न बरोबर येतं. आता बघा हे इकडे 6 न गुणल्यामुळे इथं कसं बनणार, 6 × 2 = 12 आणि y ची किंमत किती आहे तर ती आहे 7, तर 12/7 होणार x/y. आता काय करायचं नाही, ही व्हॅल्यू डायरेक्ट इथं पुट करून टाकायची. कसं बघा, x किती आहे, x आहे 12 म्हणजे 12 - 7 भागिले किती आहे 12 + 7 म्हणजे 12 + 7 प्लस 14/19. 12 + 7 किती झाले 19, 12 - 7 किती झाले 5, तर हे कसं बनणार बघा, 5/19 अधिक 12तनं 7 गेले, बरोबर आहे की नाही, 12 6 × 2 = 12, 12तनं 7 गेले, हां करेक्ट, काय हरकत नाही, 12तनं 7 गेले, 5 उरले, तर भागिले इथे 14/19. आलं लक्षात. छेद समान असल्यामुळं अंशांची होणार बेरीज, म्हणजे कसं बनणार आहे 5 + 14/19. 5 + 14/19, 14 + 5 किती होणार 19, म्हणजे हे कसं बनलं 19/19 याची टोटल झाली 1, कारण 19ला 19 कॅन्सल होतं, उरतं 1. म्हणजे या ठिकाणी x - y अपॉन x + y प्लस 14/19 याची किंमत येणार 1. आलं लक्षात. इथं 2y हा प्रश्न होता, त्यामुळे मी हा प्रश्न घेतलाय. मुलं कन्फ्यूज होतात या ठिकाणी. आलं लक्षात. नाही तर उत्तर चुकलं कसं असतं त्यांचं बघा, इथे 12 न घेता 6 घेतला असतं तर 6 - 7 1 झालं असतं आणि 6 + 7 6 + 7 किती होणार 13 होणार. पूर्ण कॅल्क्युलेशन पूर्णच बिघडून गेलं असतं. आलं लक्षात. त्यामुळे व्यवस्थित प्रश्नाकडे काय बघायचं आणि आपल्याला काय विचारलं हेच बघायचं.
आलं लक्षात? कसं कसं दिलं आणि काय विचारलं हे शोधायचं. आलं लक्षात? बघूया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. हा बऱ्यापैकी मुलं स्किप केले असतील, पण मी तुम्हाला सांगतो हा कसा सॉल्व्ह करायचा. सगळ्यात आधी 1 वजा समथिंग दिले ना, तर त्याला कन्वर्ट करून घ्यायचं आपल्या फ्रॅक्शनमध्ये किंवा अपूर्णांकामध्ये. आता बघा, हे 3 गुणिले 1 होणार इथं, म्हणजे कसं होणार 3, हे वरचं वजा 1 भागिले 3, हे किती होणार 3 वजा 1 2/3 झाला हा पहिला ब्रॅकेट. दुसरा कसं होणार 4 वजा 1 भागिले 4, 4 वजा 1 3, 3/4. पुढचा कसं होणार 5 वजा 1 भागिले 5, हे होणार 4/5. म्हणजे ही पुढे सिरीज अशीच गेले का बघा. आणि शेवटच्या 100 1 वजा 1/100चं कसं होणार 100 1 100, 100 वजा 1 भागिले 100, म्हणजे किती होणार आहे 99 भागिले 100. याच्या आधीची संख्या म्हणजे हे 1 वजा 1/99 कसं असणार बघा 99 मायनस 1 भागिले 99, म्हणजे किती होणार आहे 98 भागिले 99. बरोबर आहे की नाही. आता हेच आपण या फॉर्मॅटमध्ये पुट करून घेऊयात. काय काय बनलं बघा 2/3 गुणिले 3/4 गुणिले 4/5, असं करत करत पुढं काय येणार, पुढे येणार 98 भागिले 99 आणि 99 गुणिले 99 भागिले 100. आता बघा कसं फॉर्म्युला हा वर्क होतोय किंवा आपली ही ट्रिक कव्हर होते. या 3 ला 3, 4 ला 4, 5 ला 5 असं कॅन्सल होत. हे 98 पण कॅन्सल होणार आधीच्या संख्येचं आणि 99 कॅन्सल झालं. म्हणजे उरतं काय फक्त इथं, तर उरतं 2 भागिले 100. याला सिम्प्लिफाय केलं की आपल्याला मिळतं 1/50. याचा अर्थ आपल्या या पूर्ण संख्येचं जे उत्तर असणार आहे तर ते असणार आहे 1/50. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे झालं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आलं लक्षात. आयोग असं आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी मोठमोठ्या आकडे देऊ शकतं, पण हे कसं सिम्प्लिफिकेशन सॉल्व्ह होतं हे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. आलं लक्षात. बघूया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, हा शाब्दिक आहे पण हा सिम्प्लिफिकेशन मध्येच मोडतो प्रश्न. काय सांगितलंय बघा, एका मुलाने एका संख्येला 25 ने गुणण्याऐवजी 52 ने गुणलं, त्यामुळे येणारी बेरीज ही मूळ बेरजेच्या, म्हणजे आधी जर 25 ने गुणलं असतं तर ती जी बेरीज होती त्या बेरजेच्या 324 ने अधिक असेल, तर ती मूळ संख्या कोणती हे आपल्याला विचारले. पण ही संख्या आपण काय मानूया, तर ही संख्या मानूया आपण x. x ला जर त्याने 25 ने गुणण्याऐवजी जर त्याने 52 ने गुणलं, म्हणजे कसं बघूया, x ला जर 52 ने गुणलं तर त्याला किती किंमत मिळाली, तर x ला 25 ने गुणण्यापेक्षा 324 संख्या जास्त गुणली. म्हणजे कसं बनणार हे x गुणिले 25 आणि कितीने अधिक आहे, तर ते आहे 324 ने अधिक. बरोबर. काय काय केलं आपण, ही चुकीच्या संख्येने गुणलेली संख्या म्हणजे x ला 25 ने गुणण्याऐवजी जर 52 ने गुणलं तर त्याला काय मिळतं, तर x ला 25 ने गुणतात ना त्याच्यापेक्षा 324 अधिक, म्हणजे x गुणिले 25 अधिक 324. हे आपण दिलेल्या वाक्याला फॉर्म्युल्यात कन्वर्ट करून घेतलं. हे कसं होणार बघा, 52x हे 25x आहे, हे प्लस आहे, इकडे गेले की होणार मायनस, म्हणजे हे होणार हे 25x इज इक्वल टू किती होणार, हे 324 आहे तसं. 52 मधनं 25 गेले, हे किती होणार, तर हे होणार 27x. 27x बरोबर 324. 27 आपण कशाने भागवल्याला, 3 ने भागवल्या, 9 त्रिक 27, 3 एके 3, 3 0 0, 3 8 24, म्हणजे x बरोबर काय झालं 108 भागिले 9. 9 एके 9, 9 एके 9, इथं आला 1, 9 2 18, म्हणजे x बरोबर किती आलं 12. ऑप्शन नंबर 1 होणार आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आपण व्हेरीफाय करून बघा, या 12ला जर 25 ने गुणलं, 12 गुणिले 25 हे किती होणार, 12 गुणिले 25 250 अधिक 50 300, हे होणार 300. आणि 12 गुणिले 52 हे किती होणार, हे होणार 500 अधिक 12 दुने 52 दुने 104, इथे होणार 604. बरोबर. 604 झालं, फोन केलाय 604. दोन्हींचा फरक 604 नाही, हे गुणाकार चुकला माझा. 52 म्हणजे किती होणार, हे 520 अधिक 104, हे किती होणार 624. आणि हा बघा 300 आणि 624 यांचा फरक किती आला, 324 आला, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. आलं लक्षात. हे व्हेरीफाय पण तुम्हाला करून दाखवलं आहे. अशा पद्धतीने इक्वेशनमध्ये तुम्हाला जर हे कन्वर्ट करता आलं तर तुम्ही जगातलं कुठलंही सिम्प्लिफिकेशनचा प्रॉब्लेम आला तुम्हाला शाब्दिक आणि किती मोठा आला तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकाल. आलं लक्षात. बघूया आपला पुढचा प्रश्न. हे प्रश्न महत्त्वाचे आहेत बरं का, हे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. आलं लक्षात. आणि हा कदाचित आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे. हा बघा, आपल्याला परत पुन्हा शाळेतल्या फॉर्म्युला वापरायला लागणार. हे कसं,
1.49 इंटू 14.9 मायनस 0.51 इंटू 5.1 डिवायडेड बाय 14.9 मायनस 5.1. आता इथे अजून एक शाळा काय केली आहे बघा, मी तुम्हाला हे एक दुसऱ्या पद्धतीने लिहून दाखवतो. कसं तर बघा 1.49 इंटू 1.49 इंटू 10 जर आपण केलं तर तेच इक्वेशन होईल का बघा. 1.49 ला जर 10 ने गुणलं तर 14.9 होणार, जे आपल्याला इथं दिले. त्याच पद्धतीने पुढे पण आपल्याला करता येईल का, म्हणजे कसं 0.51 इंटू 0.51 इंटू 10 म्हणजे 0.51 ला जर आपण 10 ने गुणलं तर ते 5.1 येणार. आलं लक्षात. छेदामध्ये देखील तसंच केले बघा. 1.49 गुणिले 10 वजा 5.1 गुणिले 10. अरे नाही 5.1 नाही 0.51 पाहिजे इथं. 0.51 गुणिले 10. आलं लक्षात. म्हणजे काय केलं आपण, हे जे 14.9 किंवा 5.1 याला आपण डिवाइड केलं किंवा दोन भागात स्प्लिट केलं आणि ते केलं 1.49 गुणिले 10 0.51 गुणिले 10, कारण आपल्याला हे करायला सोपं जाईल. आता बघा या सगळ्यातनं 10 10 10 10 कॉमन काढायचं. कसं होणार बघा, इथे कोपऱ्यात लिहितो आता. वरती 10 इथं काय येणार 1.49 चा वर्ग, कारण 1.49 1.49 आहे बरोबर, मायनस 0.51 चा वर्ग. आलं लक्षात. कारण 0.51 0.51 आहे त्याचा वर्ग होणार आणि 10 कॉमन काढलं दोन्ही ठिकाणाहून. छेदामध्ये पुन्हा आपण हे 10 10 कॉमन काढलं. 10 खाली काय येणार 1.49 वजा 0.51 करेक्ट. आपल्या शाळेतला एक फॉर्म्युला होता बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरला आपण कसं लिहित होतो, तर ए मायनस बी आणि दुसऱ्या कंसात ए प्लस बी. हे सिम्प्लिफाय केले की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येते. आणि या ठिकाणी जर आपण याला ए म्हणलं आणि याला बी म्हटलं तर फॉर्म्युला कसा बनतोय बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. या 10 ला 10 कारण हे कॅन्सल होईल. इथं कसं बनणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए मायनस बी. आता हे ए मायनस बी जर आपण इकडे लिहिलं तर कसं बनतंय बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए मायनस बी. हे जर केलं तर इकडे काय शिल्लक राहतं, इकडे शिल्लक राहतं ए प्लस बी. म्हणजे या ठिकाणी देखील ए प्लस बी शिल्लक राहायला पाहिजे. आपण एला काय म्हटलंय 1.49 आणि बी ला काय म्हटलंय 0.51. या दोघांची जर ॲडिशन केली तर कशी बनणार 1.49 अधिक 0.51 याची टोटल होणार 2. म्हणजे ऑप्शन नंबर 4 होणार आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आलं लक्षात. फॉर्म्युला कुठला वापरला, फॉर्म्युला आपण वापरला हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा ए प्लस बी आणि ए मायनस बी. आलं लक्षात. तर हे होते आपले सिम्प्लिफिकेशनचे काही प्रश्न की जे आपल्याला आपल्या परीक्षांमध्ये विचारले जाण्याची शक्यता जास्त आहे. मी यामध्ये थोडे जरा अवघड प्रश्न घेतल्यामुळे तुम्हाला आता सोपे प्रश्न सोल्व्ह करायला तर तुम्हाला काही अडचण नाही, सोबतच या लेवलचे जरी प्रश्न विचारले तरी तुम्ही परीक्षेमध्ये हमखास सॉल्व्ह करू शकाल. आलं लक्षात. बऱ्याच मुलांची रिक्वेस्ट होती की अशा पद्धतीचे प्रश्न घ्यावेत. आता आपण काय करूया, सेपरेट भूमितीवरचे किंवा मेजरमेंटचे जे प्रश्न असतात की मेन्सुरेशन म्हणतो आपण त्याला, क्षेत्रफळ काढणं, घनफळ काढणं किंवा बाकीचं काही चौकोनाचा आयत परिघ वगैरे या ज्या गोष्टी असतात तर त्यावर आपण एक सेपरेट लेक्चर घेऊ. म्हणजे कसं त्याचा एक वेगळा प्रॅक्टिस सेट झाला की आपल्याला बाकीचे इतर प्रश्नांमध्ये ते प्रश्न न घेतले तरी चालतील. आलं लक्षात. तर आज मी या ठिकाणी थांबतो. हे होते आपले सिम्प्लिफिकेशनवरचे प्रश्न की जे आपल्याला ग्रुप सीच्या मुख्य परीक्षेमध्ये हमखास विचारले जाण्याची शक्यता आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. म्हणजे कसं तुम्हाला माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. सोबतच हा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या, म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेटेड मटेरियल या ठिकाणी मिळत राहील. चालेल. तर आज या ठिकाणी मी थांबतो. अभ्यास थांबू देऊ नका, अभ्यासात सतत करत राहा, सोबतच आपल्या विषयाची प्रॅक्टिस करत जावा. कारण हा आपला विषय पाठांतराचा नसून प्रॅक्टिसचा आहे. त्यामुळे जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला प्रश्न बरोबर येण्याचे तुमच्या परीक्षेमध्ये चान्सेस वाढून जातात. आलं लक्षात. त्यामुळे कीप प्रॅक्टिसिंग. आणि आज मी या ठिकाणी थांबतो. चालेल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.